संभाजीनगरमध्ये आदर्श बँक घोटाळा प्रकरणामध्ये ठेवीदार आक्रमक झाले आणि त्यामुळे आंदोलन भडकलं। बॅरिकेड्स तोडून या आंदोलकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये आयुक्तालयावर हा मोर्चा नेण्यात आला। आदर्श बँक घोटाळा प्रकरणी जलील हे सध्या आक्रमक झाले। तर ज्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे तो आदर्श पतसंस्था घोटाळा नेमका काय आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। एप्रिल 2003 मध्ये आदर्श नागरी पतसंस्थेची स्थापना झाली। संचालक मंडळाने ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटली। आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास 15 संस्थांना कर्जाचं वाटप करण्यात आलं। संचालक मंडळातील सदस्यांनी नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींच्या नावे कर्ज उचललं। विना तारण, विना जामीनदार, बनावट तारण असे सभासद उभे करण्यात आले। 2016 ते 2019 मध्ये 103 कोटींचा घोटाळा झाला। 2018 ते 2023 मध्ये 99 कोटींचा घोटाळा झाला। 2019 मध्ये 23 कर्ज प्रकरणात कागदपत्रे देखील अपूर्ण। 2021 मध्ये अर्ज पूर्ण असताना कर्ज वाटप झाल्याचं समोर आलं। अध्यक्ष, संचालक मंडळासह 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। Thank you.